श्री स्वामी समर्थ. नमस्कार भाविक हो. श्री स्वामी समर्थ सारामृत या परम पवित्र ग्रंथाच्या 4थ्या अध्यायात आपले मनपूर्वक स्वागत. या 4थ्या अध्यायामध्ये स्वामी समर्थांच्या दिव्य लीलांचे, त्यांच्या अगाध महिमांचे आणि भक्तांवर त्यांनी केलेल्या कृपेचे अतिशय सुंदर वर्णन केले आहे. हा अध्याय ऐकल्याने मनातील भीती दूर होते आणि घरात सुख शांती नांदते अशी मान्यता आहे. जर तुम्ही स्वामींचे निश्चिम भक्त असाल तर हा अध्याय पूर्ण आणि शांतचित्ताने नक्की ऐका. चला तर मग उशीर न करता सुरुवात करूया आजच्या पावन अध्यायाला. श्री स्वामी समर्थ. श्री गणेशाय नमः. जय जय श्री रंजन अक्षरावया आनंदगणा निर्विकल्प निर्विकार निर्गुण शके 1760 स्वामी जगदुदारात प्रगटले मंगळवेड्यात साक्षात दत्त अवतारे. 12 वर्ष मंगळवेड्याप्रती राहिले स्वामी राजेती परी त्या स्थळी प्रख्याती विशेष त्यांची न झाली. सदा वासारण्यात बहुधा न येती गावात मंगळवेढे ग्रामात समर्थ असता राहत. वेडा म्हणती स्वामींशी आपुली व्हावी प्रख्याती नेशेची जयांच्या चित्ती स्वच्छ वर्तन करीती. एका ब्राह्मणाच्या घरी असोनिया गायद्वारी दूध नदी थेंबभरी ब्राह्मण पडला शे विचारी. जाता काही काळ तेथे आले स्वामी दयाळ विप्रे विनविता तात्काळ गाय झाली दुधाळ. बाबाजी भट्टाच्या कोरड्या आडातून उभे असता जन तात्काळ वाढविले जीवन नगरी मंगळवेड्यात. बसप्पा तेली राहत दारिद्र्य पिढीला बहुत स्थिती तयांची दीन 18 दारिद्र्य सदनी तो फिरत एक दिनी. सहज वना माझी जाती काय देखिले श्री समर्थ कंटकशया करोना तीवेरी स्वामी केले शयन. ऐशे नवल देखुने गाली तसे स्वामींशी लोटांगण. अष्टभावे दाटोनी माता श्री चरणी ठेवणी प्रेमभावे नमन करुणी स्वतःशी धन्य धन्य समजती. बसप्पाचे स्वामी चरणी मन जडले तै पासनी राहू लागला निशिदिनी स्वामी सानिध्य आनंदी. वेड्याच्या नादी लागला मनती घरदार विसरला बसप्पा वेडा झाला ऐसे सांगे बसप्पाच्या कांता. बसप्पाची कांता ऐकूने शिवार्ता करीत बहुत अकांता. मने माझे घर बुडाले बसप्पा येता गृहाशी दृष्टोत्तर बोले त्याशी मने सोडिले संसाराशी. वेड लागले स्वामींचे काय झाले वर्तमान ऐकावे चित्त देवनी एके दिवशी अरण्यात. बसप्पा स्वामी सेवा करीत तव झाली असे रात. श्रीचरणी जडले चित्त नशे भीती सदोदित. 2 प्रहर होता रजनी समर्थ उठोनी चालत पुढे जाता समर्थ बसप्पाही मागे चालत. प्रवेशले घोर अरण्यात समर्थ केले नवल प्रकट झाले व्याल भूभाग व्यापिला सकळ. तेजे सर्पाग्नी समान सर्पापाद स्पर्श झाला. बसप्पा बाणावरी आला अपरमित देखिला. सर्प समूह चोहीकडे दैव तुझे दिले सर्प घे समर्थ आज्ञा पेले करी घेऊनी अंगवस्त्र. बसप्पाने टाकी एका सर्पावरी सत्वर उचलून घेत तव सर्प झाले गुप्त तेथोनिया परतले. ग्रामा माझे आले सत्वर बसप्पा सहित बैसले समर्थ एका देवळी तेथे आपुले अंगवस्त्र. बसप्पा सोडून पाहत त्यात सुवर्ण सर्प दिसत सर्प झाला गुप्ता ऐसे नवल देखुनी बसप्पा झाला चकित. माता ठेवी श्री स्वामी चरणी प्रेमाश्रू वाहती नयनी त्यासी बोल ते समर्थ सुखे करावा संसार. बसप्पा तेली गृहाशी वर्तमान सांगता कांतेशी तेही अंतरी आनंदशी कृपा होता समर्थांची. बसप्पा भक्त रात्रंदिन श्री स्वामी समर्थ मंत्र जप्यात्यादरे नित्य नियमाने. जनाबाई नामे विठ्ठल भक्त राही मंगळवेड्यात एकादशी वारी नित्य पंढरपुरा पायी जात. एकदा आषाढ वारीशी जनी चालती पंढरपुराशी वादळ वर्षा मार्गाशी अति पाव तसे. जनी म्हणे विठ्ठलाशी वावरी वादळ ऋषी कशी कैसे जावे पंढरपुराशी म्हणून या प्रार्थितसे विठ्ठलाशी. प्रार्थना करीत असता वृक्षाखाली समर्थ दिसता समर्थांशी नमन झाली करता. म्हणे वारी चुकेल आता तीस स्वामी समर्थ म्हणती विठ्ठल चराचरात वसती. ऐसे म्हणून समर्थांनी दर्शन दिले विठ्ठल रूपात. मंगळवेढ्याहून येती पंढरपुरात तिथून परत मोळाशी येत. भीमा नदी वाटेत महापुरात प्रवेशित. सद्गुरू स्वामी समर्थ महापुरात चालती
समर्थ पाणी गुडघाभर होतं लोक होऊन विस्मित मोहोळी साधू महान गवे स्वामी नामाभिधान लिंगायत जाता म्हणून राहत होतं त्या काळात वृद्ध सती बहुत वयवर्ष 125 तेजपुंज कांती दिसत त्रिकालज्ञानी असत सिद्ध करुणी आसनाय भूमीपासून उदर हाना नवे गवे स्वामी योगधारणा करीती त्यावरी बैसनी ऐसे योगी वृद्ध होते बहुत प्रसिद्ध दत्तावतार स्वामी सिद्ध भेटी उभयंता झाली बहुत काळ एकांती झाली भाषणे बहुप्रती त्यावर योगी विसर्जती आसनादी खटाटोप बहु करणे खटपट हठयोगादी मार्ग दुर्घट होता सद्गुरु भेट प्राप्त सहज झटपट कासाय व्यर्थ शीन करतील योगीराज आपण अंतिर सच्चिद गहन गेले करुणी स्वामी निदान इति श्री स्वामी समर्थ सारामृत नाना प्रकृत कथा संमत सदा भाविक परिसत चतुर्थोध्याय गोढा श्री स्वामी समर्थार्पण वस्तु श्रीरस्तु शुभम भवतु.